नमस्कार मंडळी, आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला मी चंपाकळी कशी तयार करायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी मी साहित्य बघा। त्यासाठी मी एक वाटी मैदा चाळून घेतलेला आहे, 1 चमचा पिठी साखर घेतले, अर्धा चमचा वेलची पूड घेतले, कलर चिमटभर घेतलाय तो पाण्यात घालून घेतलेला आहे। तर 2 चमचे कडकडीत तेल तापवलेले घेतले, पाणी गरजेपुरते लागणार आहे। तर कशी बनवायची चंपाकळी पुढे पहा। मी आता मैदा चाळलेला तो परातीत ओतून घेतलेला आहे। परत हा कलर घालणार आहे, वेलची पूड घालणार आहे, हे पिठी साखर आपण घेतलेली ती घालणार आहे। हे सर्व आता घातल्यानंतर त्याच्यात कडकडीत मोहन करून घेतले ते घालणार आहे। त्याच्यानंतर हे मळून घेणार आहे चांगलं। हे आता सर्व मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे। आता आपण असा गोळा करून घेतलेला आहे खूप। आता आपण असे छोटे छोटे गोळे हे तयार करून घेतलेत। हे 6 गोळे झालेत एका वाटीमध्ये मैद्यामध्ये। तर आता हे असा गोळा घ्यायचा आहे आपण आणि पळपाटावर लाटायचं आहे। असं लाटून घ्यायचं आहे। लाटल्यानंतर त्याला असे चीर पाडायचे। कडेपर्यंत न नेता मधूनच असं चीर पडत जायचं आहे आपल्याला। अशा चिरा पाडून घ्यायचे आहेत सर्व पानाला। त्याच्यानंतर हा भाग इकडे ठेवायचा, हा भाग परत इकडे ठेवायचा आणि हे छोटंसं असं दाबून घ्यायचं। हे मधोमध असे घड पाडायचे, फट पाडायची आणि त्याच्यामधून हे उरळी करून इकडे घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं हे पण असं लॉक करायचं आहे। ही अशी आपली चंपाकळी तयार झाली। तर अशा मी सर्व करून घेणार आहे आणि त्या तेलात तळायच्या आहेत। ही अशा प्रकारची चंपाकळी तयार होते। आपण आता दुसरं पान बघू। हे 3 माझे चंपाकळी झालेले आहेत। तर मी चिरा मारून घेतल्यात। तर हे आपण असं सहज इकडं करायचं, हे सुद्धा इकडं करून घ्यायचं। त्याच्यानंतर हे लॉक करायचं इथं। हे दोन्हीकडे लॉक झाल्यानंतर ही मधली साईड घ्यायची, इकडून हे इकडं फिरवून घ्यायचं आणि हे असं जरी ठेवलं तरी चालते, किंवा आम्ही आता असं करतोय की हे दोन्ही लॉक करतोय, हे पण इकडून असं लॉक करतो। त्यामुळे चंपाकळीचा वेगळा आकार छान सुंदर होतो। हे असे सगळे मी केलेले आहेत, तुम्ही सुद्धा करू शकता। आता मी ह्या चंपाकळी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे। चंपाकळी माझ्या अशा तयार झालेल्या आहेत।
आणि ते आता एक एक मी त्याच्यामध्ये सोडते आहे. तेल तापलेलं आहे. अशा आलटून पालटून आपली चंपाकळी भाजून घ्यायची आहे. चंपाकळी आपली भाजत आलेली आहे. खूप सुंदर कलर आलेला आहे. भगवा कलर घातल्यामुळे खूप छान दिसायला लागले चंपाकळी आपल्या. चंपाकळी सर्व भाजून झालेले आहेत. गोल्डन कलर त्याच्यावर आलेला आहे. सुंदर छान दिसत आहेत त्या. तर आता मी सर्व करण्यासाठी काढत आहे. ही चंपाकळी कोण कोण पाकात बुडवून खातात, तर आम्ही साखर कमी खातो, त्यामुळे गरम असतानाच त्याच्यावर पिठी साखर शिंपडलेली आहे आणि तो तसेच आवडते. माझ्या तरी चंपाकळी खूप छान सुंदर झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. मी हे मोडून पण दाखवते तुम्हाला. खुसखुशीत झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.